नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा 23 ऑगस्ट 2013चा जो शासन निर्णय होता त्यानुसार महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षकांकरिता आणि शिक्षक होऊ पाहणाऱ्या मित्रांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा 2025 चे 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि अनेक मित्रांनी ही परीक्षा दिलेली आहेत. अनेक कार्यरत शिक्षकांनी देखील ही परीक्षा दिलेली असेल. तर अशा सर्व मित्रांकरिता अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. याचं कारण असं की ही जी 23 नोव्हेंबर 2025 ला पार पडलेली शिक्षक पात्रता परीक्षा आहे, हिची अंतरिम उत्तर सूची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्या उत्तर सूची संदर्भात आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ही उत्तर सूची तुम्ही कुठे डाउनलोड करू शकता आणि ही उत्तर सूची फायनल आन्सर की आहे का नाही आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वर सेट करा, जेणेकरून आपणा सर्व शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाते. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला नक्कीच विसरू नका. बघा मित्रांनो, या संदर्भात सविस्तर अशी बातमी आपण घेणार आहोत की ही जी आज उत्तर सूची प्रसिद्ध झालेली आहे ही आपल्याला कुठे बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर ही अंतरिम उत्तर सूची आहे. अंतरिम याचा अर्थ काय आहे की ही अंतरिम आहे म्हणजे अंतिम नाही आहे. अंतिम उत्तर सूची ही याच्यामध्ये जे काही परीक्षार्थी आहेत त्या परीक्षार्थींना आपले उत्तर पडताळून बघायचे आहेत आणि ज्या परीक्षार्थींना वाटते की या आन्सर की मध्ये दिलेले आन्सर्स हे काय आहेत, रॉंग आहेत, तुम्हाला त्या संदर्भात काही आक्षेप असेल तर तो आक्षेप किंवा त्यामध्ये असलेली त्रुटी ही तुम्हाला त्यांना सजेस्ट करायची आहे. mahatet.in ही जी वेबसाईट आहे बघा, www.mahatet.in या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुम्ही आपलं जे काही कॅन्डिडेट लॉग इन आहे म्हणजे ज्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरला होता त्या लॉग इन मध्ये जाऊन आपली ही आन्सर की डाउनलोड करायची आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला काही त्रुटी त्यामध्ये आढळून आल्या तर पुराव्यानिशी तुम्हाला त्यांना काय करायचं आहे, आक्षेप नोंदवायचे आहेत. तर या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेऊया. बघा, दिनांक 23 ऑगस्ट 2013 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं काय केलेलं होतं, आयोजन करण्यात आलं होतं. 23 नोव्हेंबर 2025 ला ही परीक्षा पार पडलेली आहे आणि आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 चा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यांची अंतरिम म्हणजेच काय, तात्पुरती अंतरिम उत्तर सूची म्हणजे तात्पुरती उत्तर सूची काय करण्यात आलेली आहे मित्रांनो, प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणत्या वेबसाईटवर, तर ही mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी दिनांक 19/12/2025 पासून दिनांक 27/12/2025 लक्षात घ्या मित्रांनो, तारीख परत सांगतो, 19/12/2025 पासून 27/12/2025 पर्यंत तुम्हाला जर या आन्सर की मध्ये ही जी अंतरिम म्हणजे तात्पुरती आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काय वाटत असेल, त्रुटी वाटत असेल, एखादा आन्सर चुकीचा आहे हे तुम्हाला वाटत असेल, त्या संदर्भात तुमचा पुरावा तुम्हाला शोधायचा आहे की या बुक्स मध्ये या पुस्तकाच्या रेफरन्स घेऊन आम्ही जे उत्तर लिहिलंय ते बरोबर आहे. तर तुम्हाला त्या बाबतचं जे काही निवेदन आहे पुराव्यानिशी mahatet.nic mahatet बघा mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थीच्या लॉग इन मध्ये पाठवता येतील. आता परीक्षार्थीचं जे लॉग इन आहे म्हणजे जे फॉर्म भरला होता आपण त्यामध्ये कॅन्डिडेट लॉग इन आहे, त्या कॅन्डिडेट लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंक द्वारे परीक्षा परिषदेकडे पाठवायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये कॅन्डिडेट लॉग इन करायचं आहे. आता याला लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, तिथे एक लिंक भेटणार आहे आणि या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे काही आक्षेप आहे
त्यामध्ये तुम्ही तुमचा प्रश्न टाईप करा, प्रश्न क्रमांक टाका, पेपरचा सेट, सगळ्या गोष्टी टाका आणि तुम्हाला जो आक्षेप आहे तो त्यामध्ये मेन्शन करा, लिहून घ्या आणि तो सेंड करायचा आहे. मग हा जो आक्षेप आहे तुम्ही डायरेक्ट परीक्षा परिषद पुणे इथे जाऊन कार्यालयामध्ये देऊ शकता का? तर नाही. त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हा जो आक्षेप आहे हा समक्ष किंवा टपालने किंवा ईमेलने या तिन्ही पद्धतीने जर पाठवला तर तो स्वीकारण्यात येणार नाहीये. म्हणून ही जी आपल्याला मुदत दिलेली आहे 19/12/2025 ते 27/12/2025 या मुदतीच्या आतमध्येच आपल्याला आपला जो आक्षेप आहे तो नोंदवायचा आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपली जी काही आहे ही फायनल आहे ना, म्हणजे अंतिम उत्तर सूची हे आक्षेप पार पाडल्याच्या नंतर म्हणजे 27/12/2025 नंतर काय होणार आहे, यांच्या मार्फत परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत काय होणार आहे, प्रसिद्ध केली जाईल अशी सूचना किंवा अशी माहिती, असं निवेदन या ठिकाणी आपल्या समोर प्रसिद्ध केल्याचं दिसून येत आहे. ही आजच आलेली नोटिफिकेशन आहे मित्रांनो, ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तातडीने हा व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो भरभरून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आपणा सर्वांपर्यंत पोहोचत राहतील. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.